आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक 26 अ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते विष्णू आप्पा हरिहर यांच्या नावाची उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक अनुभवामुळे और जनसंपर्कामुळे या प्रभागातून त्यांच्या रूपाने एक सक्षम चेहरा समोर येत असल्याची भावना जनमानसात उमटत आहे। विष्णू आप्पा हरिहर यांनी गेल्या अनेक दशकांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पक्ष संघटनेत मोलाचे योगदान दिले आहे। सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असणारा नेता अशी त्यांची ओळख आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे केवळ भाजपलाच नव्हे तर सर्वसामान्यांनाही एक हक्काचा माणूस मिळेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। विष्णू आप्पा हरिहर यांच्या नावाच्या चर्चेमुळे प्रभाग 26 अ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पक्षश्रेष्ठी याकडे कशा प्रकारे पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव विष्णू नारायण हरिहर, राहणार 231 महात्मा फुले पेठ, गंजपेठ। प्रथमतः मला या ठिकाणी 2007 ते 2012 या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून होतो। त्यावेळेस मी भवानीपेठ शेतकरी कार्यालयाचा अध्यक्ष असताना पुणे मनपाच्या कॉलनी नंबर 6 अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी श्रम साफल्य डॉक्टर बाबासाहेब आवाज योजनेअंतर्गत पुणे मनपात चतुर्थ श्रेणीत काम करणारे कामगार ज्यांची सर्व्हिस 25 वर्षे पूर्ण होऊ केले असेल त्या लोकांना फ्री ऑफ कास्ट मध्ये 425 स्क्वेअर फूटचा फ्लॅट 231 फ्लॅट पुणे मनपाच्या टीपी स्कीमवर आधारित महाराष्ट्रातील हा पहिला प्रोजेक्ट त्या ठिकाणी साकार करण्यात आला। त्याच पद्धतीने त्याला लगत असणारे एक भव्य सावित्रीबाई फुले स्मारक हवा अशी माझी इच्छा होती। त्या ठिकाणी 60 गुंठ्यामध्ये 1.5 एकरमध्ये सावित्रीबाई फुले यांचा स्मारक भव्य प्रमाणात उभा करण्यात आलं। त्या ठिकाणी महिलांसाठी बचत गटासाठी काम करण्यासाठी ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी करण्यात आलं। लाईट हाऊस, कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र, तसंच महिलांसाठी लघुउद्योग प्रशिक्षण केंद्र, त्या ठिकाणी प्रशस्त एक हॉल बांधण्यात आलं। त्याच पद्धतीने वारकरी भवन व्हावा अशी माझी इच्छा होती। ज्ञानेश्वर माऊलीची ज्या ठिकाणी पालखी उतरती त्या ठिकाणी पालखी विठोबा मंदिराच्या इथं एक भव्य वारकरी भवन बांधण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केलं आणि त्या ठिकाणी भव्य प्रमाणात वारकरी भवन बांधून झालं। त्याच पद्धतीने 2007 ते 2012, 12 ते 2019 असं 2 टर्म नगरसेवक असताना आणि मागच्या वेळेस कोविड काळात सर्वसामान्य महात्मा फुलेच्या परिसरात आमचा गरीब परिसर राहतो त्या ठिकाणी त्यांना जेवण्यासाठी म्हणून सातत्याने किट वाटप करणं आलं। रोजचं सकाळ संध्याकाळ त्यांना मी जेवणाची व्यवस्था केलेली होती। लागणारं औषध पुरवण्यासाठी मी सातत्याने कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रयत्न करून तिथं त्या ठिकाणी शिबिर ठेवणं, औषधं पुरवणं हे सातत्याने मी काम करत होतो। ज्या पद्धतीने माझ्या प्रभावात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा एक भव्य वाडा आहे महात्मा फुलेंचा, त्या ठिकाणी त्यांचे विचार मी डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वसामान्यांचं आरोग्याच्या हितार्थ साठी म्हणून आणि सर्वसामान्य शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी म्हणून, राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी म्हणून मी सातत्याने आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी म्हणून हे सगळे विचार डोळ्यासमोर ठेवून मी सातत्याने त्या ठिकाणी काम करत होतो। आणि तोच बेस पकडून मी या ठिकाणी वारंवार तिसऱ्यांदा माझी भावजाई उभी होती 2019 नंतर। 3 टर्म आमच्या या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे सामाजिक काम करत असल्या कारणाने सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी भेडसावणारा प्रश्न आरोग्य संदर्भातला असो, ड्रेनेज असो, पाण्याचा प्रश्न असो, डांबरीकरण असो, सुलभ शौचालयाचा विषय असो, असे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवून सर्वसामान्याच्या जनतेच्या हितार्थ म्हणून मला जनतेच्या आशीर्वादाने 3 टर्म या ठिकाणी नगरसेवक होण्याचा या ठिकाणी मान मला मिळालं। माझे वडील 1962 साली या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आले होते। याच जनतेने मला माझ्या वडिलांना निवडून दिलं होतं। भविष्यात देखील मला या ठिकाणी निवडून आणण्यासाठी माझे सर्व या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व 4 लोकांना आपण निवडून द्याल अशीच मी आपल्या सर्वांकडनं आशा इच्छा व्यक्त करतो।
ज्या वेळेस इथं खऱ्या अर्थाने हा काँग्रेसचा बालेकिल्ला जनता दलचा बालेकिल्ला जाईल सत्य तितकंच खरे. तर मला या ठिकाणी 2007 साली मला तिकीट देताना आमचे आमदार त्यावेळेचे गिरीश भाऊ बापट यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला. तुला एक वर्ष अगोदर तुला मी या ठिकाणी तिकीट देणार आहे हे डिक्लेअर करतो. त्यासाठी लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची समस्या काय काय ते जाणून घे. तुझ्या माध्यमातून मी तुला सहकार्य करेन आमदार म्हणून आणि तू त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी काय काय मला सांगत जा. आपण सर्वजण दोघंजण मिळून पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करू. त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणं हे महत्वाचं गरजेचं आहे. हे मला बापट साहेबांनी सांगितल्यानुसार मी त्या दिवसापासून मी तिथं कामाला लागलो. सर्वसाधारण इच्छुक उमेदवार मागच्या वेळेस आम्ही जे 4 नगरसेवक होतो, माझी भाऊजाई होती श्री विजय लक्ष्मी हरिहर, त्याच्यानंतर अजय खेडेकर, सम्राट थोरात, आरतीताई कोंडरे हे 4ही नगरसेवक आमचे बीजेपीचे होते. आणि निश्चितच पक्ष आता विचार करत असताना सर्वसाधारण निवडून आलेल्या नगरसेवकाचा पहिला विचार केला जाईल. पक्षाने जे काही कॅन्डिडेट देईल ते कॅन्डिडेट निश्चितच 4ही आम्ही निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू. आणि भविष्यात निश्चितच आमचे 4ही कॅन्डिडेट या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने निवडून येईल असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. नव्याने प्रभाग हे आम्हाला एकबोटे कॉलनी हे नव्याने पूर्ण जोडण्यात आली. त्याच पद्धतीने आम्हाला कोंडरे गल्ली पालखी विठोबाच्या समोरची बाजू ती पूर्वी माझ्या 2007 मध्ये होतीच, नव्याने यावेळेस जोडल्या असल्या कारणाने निश्चितच आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मतदान जास्त प्रमाणात मिळेल आणि 4ही सीट निवडून येण्यात आमचे चान्सेस वाढले असं मला या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.